मल्टी करोड्सच्या इन्व्हेस्टमेंट्स या आपल्या भागात येत आहेत. याचा लाभ 100% आपल्या युवा शक्तीला झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आवश्यक असलेले स्किल्स आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये आणले पाहिजेत, ही भावना मनात ठेवू आणि पुढे जाऊ. ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी. 1 मे महाराष्ट्र दिन 66वा वर्धापन दिन निमित्ताने स्वतंत्र मराठी भाषिक राज्य व्हावे या आशेने लढणारे ज्ञात अज्ञात स्वतंत्र सेनानी व्यक्तिमत्व तसेच आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या 105 स्वतंत्र सेनानींना मानवंदना करत अस्सल मराठी संस्कृतीचा सांगतिक जागर पनवेल कार्यक्रम गुरुवार दिनांक 1 मे रोजी जनसेवा कार्यालयासमोर पार पडला. यावेळी लोकसेवेच्या भावनेतून जनजागृती करणाऱ्या अनेक सेवक सेवकींचा तसेच विविध क्षेत्रातील नामलौकिक मिळवणाऱ्या व्यक्तिविशेषांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी समाधीन निर्मित मराठी पाऊल पडते पुढे या संपूर्ण टीमचे समीर खैरे यांच्यासह सांस्कृतिक सुंदर गीत असे वातावरण निर्माण करण्यात आले होते. यावेळी देशभक्ती व महाराष्ट्राच्या संस्कृतीतील अनेक गीतांसह प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये एक संघटित होऊन महाराष्ट्राच्या प्रगतीकडे पुढे जाऊ या वाटचालीसाठी आमदार विक्रांत पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. अस्मितेची भावना आहे. खरं तर आपल्या राज्याची निर्मिती त्याचा 66वा वर्धापन दिन. सकाळपासून अनेक कार्यक्रमांची मालिका त्या ठिकाणी होती. प्रत्येक कार्यक्रमात जाण्याचं भाग्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभलं. खरं तर आमदार म्हणून बहुमान मिळाल्यानंतर तसं आमदार म्हणून आयुष्यातलं पहिलं शासकीय झेंडावंदन करण्याचं, ध्वजारोहण करण्याचं भाग्य मला लाभलं. खालापूर तहसील भवन या ठिकाणी पोहोचून ते झेंडावंदन, ध्वजारोहण आम्ही करू शकलो. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची भेटी, अनेक समाज उपयोगी काम करणारे ग्रुप्स असतील, अनेक संघटना असतील, त्यांचे सन्मान आणि त्यानंतर दिवसभरांची अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांची मालिका. अशा पद्धतीनं हे सगळे कार्यक्रम सुरू होते. आज पनवेलमध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये जी काही समाजसेवेची मालिका गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सगळ्यांनी सुरू ठेवली, आज त्यामध्ये अजून एक भर टाकत आमच्या पनवेलवासियांसाठी, या सगळ्या प्रभागाच्या आजूबाजूला राहणाऱ्या आमच्या नागरिकांसाठी एक उत्कृष्ट असा मराठी पाऊल पडते पुढे हा गीतांचा कार्यक्रम आम्ही साकारला. आणि मग त्यामध्ये महाराष्ट्रावर आधारित, महाराष्ट्र प्रेमावर आधारित अनेक गाणी, गीतं सादर झाली. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून अनेक भक्तिगीतं, भावगीतं आणि त्या ठिकाणी आपले विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित गाणी. खरं तर महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी, या देशाच्या जडणघडणीसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, आपलं बलिदान दिलं, आपल्या विचारांनी या महाराष्ट्राला एक आकार देण्याचं काम केलं, अशा सगळ्याच मान्यवरांना, महापुरुषांना आम्ही सगळ्यांनी या गीतांच्या माध्यमातून अभिवादन केलं.